नमस्कार. मी किरण कुलकर्णी, विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक माजी विद्यार्थी. 2009 साली मी IAS झालो आणि सध्या सचिव सांस्कृतिक कार्य विभाग आणि सचिव मराठी भाषा विभाग अशा 2 जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासनामध्ये मी सांभाळतो आहे. कित्येकदा माझं काम करताना माझ्या मनामध्ये विचार येतो की विद्यार्थी सहाय्यक समितीमधला आपला जो कालावधी होता, त्या काळामध्ये जे काही अनुभव आले, जे काही मी शिकलो, त्याचा आपल्याला कसा कसा उपयोग होतोय. आणि खरं सांगू का, मला असं लक्षात येतं की समितीमधली स्वावलंबनाची भूमिका, समितीमधला विचार करण्याचा दृष्टिकोन आणि समितीमध्ये मला भेटलेले मित्र, समितीमधले मला भेटलेले मार्गदर्शक, या सगळ्यांचा माझ्या आयुष्यावरती, माझ्या कामावरती, माझ्या व्यक्तिमत्वावरती खूपच प्रभाव पडलेला आहे. किती किती नावं सांगावीत. समितीबद्दल मला हा अभिमान नेहमी वाटतो आणि मी अनेक ठिकाणी समितीचा उल्लेख करतो. मी विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक माजी विद्यार्थी आहे, याचा मला खरोखरच अभिमान आहे. आणि असे अनेक विद्यार्थी ही संस्था घडवते आहे, त्यांच्यावरती स्वावलंबनाचे संस्कार करते आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आता सियाटलला जे अधिवेशन होतं आहे आपल्या साता समुद्रापलीकडे असलेल्या मराठी भाषिकांचं, त्या अधिवेशनाला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच, पण विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विशेष स्टॉल तिथे असणार आहे. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करेन की आपण जरूर या संमेलनाला हजेरी लावा आणि या स्टॉलला भेट द्या. त्यातून तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थी सहाय्यक समितीचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं, तत्वज्ञान काय आहे आणि तिथल्या मुलांवरती नक्की कोणते संस्कार होत आहेत. त्याचं कारण असं की केवळ स्वावलंबन हा एक भाग झाला, त्याच्याबरोबरच मनाचा विकास घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, मग सामाजिक जाणीवेचा उपक्रम असू शकतो, किंवा मला आठवतं माझ्या काळामध्ये फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स तिथे मी केलेला आहे, किंवा इंग्लिश स्पीकिंगसाठीचा कोर्स मी तिथे केला. या सगळ्याचा मला खूप उपयोग झाला आणि खरोखरच मला आनंद वाटतो की अशी ही आमची विद्यार्थी सहाय्यक समिती आज सुद्धा तितक्याच जोमाने आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने काम करते आहे. माझ्या शुभेच्छा.